मित्रहो, शिवसेना कोणाची या प्रश्नावर सध्या सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. आजची जी काय न्यायालयाची प्रक्रिया होती किंवा कामकाज जे होतं त्यामध्ये आजची वेळ पूर्ण झालेली आहे. आता ही सुनावणी पुढच्या आठवड्यावर गेलेली आहे. पण आजच्या दिवसात जे काही कामकाज झालं आणि काल जे काही न्यायालयात झालं, आज दिवसभरात 1 तास यावरती म्हणजे गुरुवारी 1 तास जे काही न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केला. देशातील अत्यंत निष्णात असे वकील म्हणून कपिल सिब्बल यांना ओळखलं जातं. ते प्रचंड महागडे आहेत आणि आज त्यांची जी काही खेळी होती, विशेषतः बुधवार आणि गुरुवारची त्यांची जी खेळी होती, त्यातही गुरुवारची खेळी जर आपण पाहिलं तर कपिल सिब्बल हे शिवसेनेसाठी नुसते कपिल सिब्बल नाही आहेत, तर ते कपिल देव ठरतात की काय याचा फैसला आता पुढच्या आठवड्यात होणार आहे. काय झालेलं आहे या सगळ्या संपूर्ण जांगड गुत्त्यामध्ये आणि याच्यात कोणाची झोळी रिकामी राहणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण आज जे काही कपिल सिब्बल यांनी केलं यावर संक्षिप्त स्वरूपात आपण उहापोह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र, शिवसेना कोणाची? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेली शिवसेना ही त्यांचे पुत्र असलेल्या उद्धव ठाकरे यांची की शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी पुढे जाऊ पाहणाऱ्या एकनाथ शिंदे यांची? नेमकी शिवसेना कोणाची जर आपण सामान्य माणसांना विचारलं तर त्यांचं उत्तर वेगळं येऊ शकतं. पण ज्या वेळेला आपण कायद्याचा कीस काढत किंवा कायद्याचा विलक्षण झालेला गुंता किंवा त्याच्या गाठी सोडवत जर आपण या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेतला तर ही संघटना कोणाची, शिवसेना कोणाची, शिंदेंची की ठाकरेंची याचा फैसला आज होऊ शकलेला नाही आहे. ज्याच्याकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं, राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं, हा सगळा मामला आता पुढच्या आठवड्यावर गेलेला आहे. मंगळवारी आणि बुधवारी याबाबतची सुनावणी होणार आहे. ज्यावेळेला आज न्यायालयामध्ये कपिल सिब्बल यांनी बॅटिंग केली, खरं तर बॅटिंगच केली असं म्हणायला हवं. याचं कारण असं आहे की कपिल सिब्बल हे आता शिवसेनेसाठी कपिल देवच ठरू शकतात, कारण त्या पद्धतीचे मुद्दे आणि त्या पद्धतीच्या गोष्टी या सिब्बल यांनी मांडलेल्या आहेत. मी जसं आपल्याला म्हटलं तसं देशातील नव्हे तर आशिया खंडातील एक महागडे वकील असलेल्या कपिल सिब्बल हे शिवसेनेसाठी जे काही करतील तीच शिवसेनेची शेवटची न्यायालयीन आशा आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी आज आपल्या समोर आल्या. सगळ्यात महत्त्वाचं कपिल सिब्बल यांनी काय केलं तर कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने पक्षपात कसा केला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे एखादा राजकीय पक्ष आणि विधिमंडळातला पक्ष या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत हे न्यायालयासमोर मांडलेलं आहे. विधिमंडळ मधला पक्ष किंवा विधिमंडळातली व्यवस्था ही राजकीय पक्षाची संपूर्ण व्यवस्था ठरू शकत नाही. चिन्ह जे आहे ते राजकीय पक्षाचं आहे, कारण राजकीय पक्षामुळे विधिमंडळात लोक त्या चिन्हाच्या आधारावर पोचत असतात, असा एक मुद्दा आज कपिल सिब्बल यांनी मांडला. कपिल सिब्बल यांनी या सगळ्या गोष्टी सांगत असताना राहुल नार्वेकर यांनी कशा पद्धतीत अक्षम्य हेळसांड केली, उशीर केला हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता या सगळ्या गोष्टी इतक्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पोर्टलमधून, वेगवेगळ्या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एव्हाना पोचल्या असतील. पण इथे जी काही मला गोष्ट मांडायची आहे ती काय आहे तर ती आपण समजून घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी आता जवळपास सगळे दरवाजे बंद झालेले आहेत असं आपल्याला दिसतंय. कारण निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील, या सगळ्या पातळीवर उद्धव ठाकरे हरल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांता आणि न्यायमूर्ती बागची यांच्या समोर या संपूर्ण खटल्याची सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल हे कपिल देव सारखे ठाकरेंच्या मदतीला धावून आलेले आहेत. ठाकरेंचे जे काही 3 खासदार आहेत म्हणजे अनिल देसाई, अरविंद सावंत आणि संजय राऊत, हे तिघही म्हणजे यापैकीचे एक संजय राऊत राज्यसभेचे आहेत आणि 2 लोकसभेचे. हे तिन्ही खासदार असीम सरोदे यांच्यासह न्यायालयामध्ये उपस्थित असतात आणि आज त्यांच्या समोर जवळपास तासभर जी काही
प्रश्नांच्या फैरी आणि मुद्द्यांची उपस्थिती सिब्बल यांनी केली ती पाहिल्यानंतर अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर सिब्बल यांनी भाष्य केलं. 2018ची जी घटना आहे ही घटना आणि 2013ची घटना या दोन्ही गोष्टी निवडणूक आयोगाला कळवलेल्या होत्या. 2019च्या विधिमंडळाची निर्मिती हीच मुळी या घटनांवर झालेली होती. मग अशा स्थितीमध्ये निवडणूक आयोग असं कसं म्हणू शकतो की आमच्यापर्यंत ही घटना पोहोचलेलीच नाहीये. गुवाहाटीमध्ये जी बैठक झाली या बैठकीला ठाकरे यांना बोलवलं होतं, ते उपस्थित राहिले नाहीत असं शिंदेंनी किंवा शिंदेंच्या वकिलांनी न्यायालयापर्यंत कळवलेलं आहे, निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे. आणि जे काही शिंदेंनी आजपर्यंत मुद्दे मांडले होते ते मुद्दे खोडून काढण्याचं काम हे कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे. कपिल सिब्बल यांनी आज जो न्यायालयामध्ये मुद्दा मांडला त्यानुसार 21A आणि 21C म्हणजे 21A आणि 21K या अधिसूची अंतर्गत येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यानुसार कारवाई करण्याची, म्हणजे जे फुटीर आमदार होते त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज होती, पण ती केली गेली नाही. या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये खालपासून वरपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेला कशा पद्धतीत आपल्या ताब्यात ठेवता येईल हे शिंदे यांनी केलं आणि त्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना मदत केली. वेगवेगळ्या न्यायालयीन पातळीवर त्यांना मदत केली गेली. वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून शिंदेंचाच कसा फायदा होईल हे सांगितलं गेलं आज कपिल सिब्बल यांच्या वतीने. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना निवडणूक आयोगाची जी काही चूक होती, निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा होता, हा सगळा पक्षपातीपणा समोर आणण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अखिलेश यादव आणि केरळ काँग्रेस या दोन गोष्टींचे दाखले आज कपिल सिब्बल यांनी दिले. अत्यंत धुवाधार अशी बॅटिंग कपिल सिब्बल यांनी न्यायालयामध्ये केली. आता या सगळ्या गोष्टी न्यायमूर्तींनी ऐकून घेतलेल्या आहेत. आज अनेकांना असं वाटलं होतं की याचा फैसला होईल, पण त्याचा फैसला काही होऊ शकलेला नाहीये आणि हे सगळं प्रकरण आता पुढच्या आठवड्यावरती गेलेलं आहे. म्हणजे मंगळवारी किंवा बुधवारी याची सुनावणी होईल असं अनिल देसाईंसहित ज्या तिन्ही खासदारांना वाटत होतं की आज विस्तृतपणे जे दोन्ही न्यायमूर्तींचं खंडपीठ आहे ते या गोष्टी ऐकून घेतील आणि आजच काही गोष्टी समोर येऊ शकतील किंवा आजच काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतील असं वाटलं होतं, पण असं झालेलं नाहीये. आता हे सगळं प्रकरण पुढच्या आठवड्यामध्ये गेलेलं आहे, मंगळवार आणि बुधवारवर. आता तेव्हा कोण करणार? कपिल सिब्बल. जसं मी आपल्याला म्हटलं की कपिल सिब्बल हे फक्त उभं राहण्यासाठी लाखो रुपयांची फी घेतात. ते एखादं प्रकरण ऐकण्यासाठी सुद्धा लाखो रुपयांची फी घेतात. आता यासाठी म्हणजे पुढच्या आठवड्यासाठी ज्या वेळेला कपिल सिब्बल येणार आहेत तर ते येणार की नाही असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी अनिल देसाई यांना विचारला. तेव्हाही कपिल सिब्बलच बाजू मांडणार आहेत हे अनिल देसाई यांनी सांगितलं. याचा अर्थ काय की येणाऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा कपिल सिब्बल यांना अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर बॅटिंग करावी लागणार आहे आणि ते ती करणार आहेत हे शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आजचा आठवडा म्हणजे आजचे बुधवार आणि गुरुवारचे दिवस आणि पुढच्या आठवड्यातले मंगळवार आणि बुधवारचे दिवस या दोन दिवशी कपिल सिब्बल हे शिवसेनेसाठी नुसते सिब्बल नसणार आहेत तर ते कपिल देव असणार आहेत. मित्रांनो, आपल्याला या संपूर्ण न्यायालयीन गुत्त्यामध्ये किंवा एकनाथ शिंदे म्हणतात त्या महाशक्तीच्या आशीर्वादाने हे जे काही सगळं सुरू आहे त्यात शिंदेंची सरशी होईल की ठाकरेंची सरशी होईल आपल्याला काय वाटतं? कारण या न्यायालयात सुरू असलेल्या लढ्याचा निकाल जसा येईल तो देशातल्या अनेक राज्यांमधल्या अशाच फोडाफोडीने बनलेल्या सरकारांवर आणि खटल्यांवर लागू होणार आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांना यश यायला हवं असं जरी ठाकरेंना वाटत असलं तरी देशभरातली सगळी फोडाफोड जी काय आहे ती दूर व्हायला हवी असं वेगवेगळ्या राज्यातल्या अनेक राजकीय निरीक्षकांना आणि या फोडाफोडीचा फटका बसलेल्या राजकीय पक्षांना सुद्धा वाटतंय. पण तोपर्यंत शिवसेनेसाठी उभे राहिलेले कपिल सिब्बल हे शिवसेनेसाठी कपिल देव ठरणं ही गरज आहे. आपल्याला वाटतं का की कपिल सिब्बल हे शिवसेनेसाठी कपिल देव ठरतील?
ठाकरे विरुद्ध शिंदे या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांता आणि न्यायमूर्ती बागची हे ठाकरेंच्या बाजूने निर्णय देतील असं आपल्याला वाटतं का? ज्या मुद्द्यांचा उहापोह आणि ज्या मुद्द्यांची उपस्थिती किंवा जे मुद्दे तिथे मांडले गेलेले आहेत हे सगळे मुद्दे न्यायमूर्ती सूर्यकांता आणि न्यायमूर्ती बागची यांना पटतील का? आपल्याला जे काय वाटतं ते आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये जरूर आम्हाला लिहून कळवा. आपण जी मतं मांडलेली असाल या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये त्यावरती आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मित्रहो, असेच काही थेट, अचूक, बोल्ड आणि वेळोवेळी येणाऱ्या गोष्टी, घडामोडी यांच्याबद्दलचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.